नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची संकलित मूल्यमापन 2 2024-25ची सराव प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन क्वेश्चन पेपर आपल्याला हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. आपला एकूण गणिताचा पेपर हा 50 गुणांचा होणार आहे आणि त्यात 10 गुण तोंडी कामासाठी असतील आणि 40 गुण हे लेखी कामासाठी. अशाच पद्धतीची प्रश्नपत्रिका आपली असणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. बघा, तोंडी कामासाठी आणि प्रात्यक्षिक कामासाठी 5-5 गुण विभागून दिलेले आहेत. त्यासाठी आपल्याला काय विचारले जाईल बघा. या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत प्रात्यक्षिक आणि तोंडीसाठी. त्यांचे अपेक्षित असे गुण पण दिलेले आहेत. हे सर्व प्रश्नांची उत्तरं आपण वहीमध्ये सोडून ठेवा. त्याचा आपल्याला बराचसा फायदा हा चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये होणार आहे. त्यानंतर लेखी चाचणी बघा 40 गुणांची. त्यातला तिसरा प्रश्न, खालील उदाहरणे सोडव 8 गुणांसाठी. बघा ती उदाहरणं. स्थानिक किंमत लिहायची आपल्याला दिलेल्या संख्येमधील 7 अंकाची, तर ती आहे 7000. दुसरं आहे 2, 3, 4, 5, 6, 7 यामधला 7 हा अंक एकदाच वापरायचा आहे आणि मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या लिहायची आहे. दुसरं, एका बचत गटाला एका वर्षात 3,67,542 रुपये नफा झाला. ही संख्या अक्षरात लिहायची. 3,67,542 असं अक्षरामध्ये ती संख्या लिहायची. 28ने कोणत्या संख्येला 28ने गुणल्यास 4,844 उत्तर येईल? 4,844 भागिले 28 करा आणि जो भागाकार येईल ती संख्या याचं उत्तर असेल. बेरीज करायची आहे. ई भागामध्ये वजाबाकी करायची दिलेल्या संख्यांची, गुणाकार करायचा आहे आणि भागाकार करायचा आहे. अतिशय सोपी उदाहरणं आहेत, आपल्याला सहज येतील ती. त्यानंतर प्रश्न 4थ्यामध्ये खालील दिलेली उदाहरणं सोडवायची आहेत 6 गुणांसाठी. 28 आणि 18 या संख्येचे विभाजक आपल्याला लिहायचे आहेत. त्यानंतर ब भागामध्ये दिलेल्या सारणीतील संख्यांना भाजकाने निःशेष भाग जात असल्यास बरोबरचे खूण करायचे आणि नसेल जात असेल तर चुकीचे खूण करा. त्यानंतर क मध्ये लेखी उदाहरण दिलेले, टोपलीत किती चेंडू उरतील ते विचारलेले. एका टोपलीमध्ये 20 चेंडू आहेत. त्यातून प्रत्येक गटामध्ये 6 चेंडू येतील असे गट तयार करायचे आहेत. मग आपल्याला 6चा पाढा म्हणावा लागेल. 6 दून 12, 6 त्रिक 18, 3 गट तयार होतील आणि टोपलीमध्ये 2 चेंडू उरतील. प्रश्न 5वा बघा. एक क्रीडांगण तयार करायचे आपल्याला आणि त्यासाठी एका चौरस मीटरला 650 रुपये खर्च येतो. तर संपूर्ण क्रीडांगण तयार करण्यासाठी किती खर्च येईल? हे उदाहरण सोडवायचे. त्यानंतर दुसरं, खालील आकृतीच्या सर्व बाजू समान लांबीच्या आहेत, तर तिची परिमिती किती सेमी असेल? एका ची 12 सेमी ही लांबी दिलेली आहे. मग 12 गुणिले किती षटकोनाला 6 कोण असतात? 6 करायचं आहे, ती लांबी येईल. त्यानंतर क्षेत्रफळ काढायचं आहे. दिलेल्या चौरसाचं 5 सेमी रुंदी आणि 4 सेमी उंची दिलेली आहे. त्याचे गुणाकार करावा लागेल दोघांचा. 5 चोक 20, 20 हे त्याचं क्षेत्रफळ येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न,
सोयाबीन बियाण्यांच्या पोत्यात 40 किलो 500 ग्रॅम बियाणे होते. पेरणीसाठी त्यातील 21 किलो 700 ग्रॅम बियाणे वापरले, तर किती बियाणे शिल्लक राहिले? वाहनांचा ताशी वेग 80 किलोमीटर आहे, तर ते वाहन 4.25 तासात किती किलोमीटर जाईल? सोडवायचं आहे ते लेखी उदाहरण. वजाबाकी करायची आता. 36 लिटर 400 मिली वजा 17 लिटर 800 मिली. उभी मांडणी करून ही वजाबाकी करा. त्यानंतर प्रश्न 7वा बघा. खालील विधान बरोबर होण्यासाठी चौकटीत योग्य संख्या लिहायची. त्यानंतर दुसरं विधानही त्याच टाईपचं आहे. 8वा प्रश्न आहे, पुढील प्रश्न सोडव. शाळा सकाळी 10:30 भरते आणि 4:50 सुटते, तर शाळेची एकूण वेळ किती? 10 वजा 10:30 वजा 4:50. जे उत्तर येईल तितका वेळ शाळा भरते. त्यानंतर पुढचं उदाहरण. शाळेपासून बस थांब्यापर्यंतचे अंतर 1.5 किलोमीटर आहे. त्यापैकी 850 मीटर रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे, तर अजून किती अंतराचे डांबरीकरणाचे काम बाकी आहे? $1050 वजा 850 आणि जे उत्तर येईल 250 येईल मला वाटतं. तेवढं काम 250 मीटरचं काम बाकी आहे. त्यानंतर चित्रालेख काढायचा आहे. एका रोपवाटिकेमध्ये खालीलप्रमाणे झाडांची कलमे विकली गेली. त्या माहितीवरून चित्रालेख तयार करा. आलेख तयार करायचा आहे आपल्याला. आलेख पेपरवर. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीची संकलित मूल्यमापन 2ची चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.